नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पाहत असाल की उत्तरेतून येऊन आपल्यालाच काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगून निघून जात आहेत आणि आपण नुसतं फेसबुकवरली स्टेटसला टाक याच्याशिवाय काहीही करू शकत नाही आहोत. आता खरोखर वेळ आलेली आहे की आपल्या पुढच्या पिढ्यांना शिवाजी महाराजांचा खराखुरा इतिहास सांगण्याची. आज काय झालंय तर हा आनंद स्वरूप स्वामी आनंद स्वरूप म्हणून बाबा आहे. ह्याचे पण तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असेल. अनेक त्यांचा भक्त संप्रदाय आहे. काहीतरी पोथ्या पुराणं कथा कहाण्या असं काहीतरी सांगत राहतो आणि लोकांना त्याच्यामध्येच गुंगून ठेवतो. हा बाबा आज शिवाजी महाराजांवर बरळला परत एकदा. बरं, याच्या बोलण्यामधला उद्देश जर पाहिला तर त्याच्यामधून खरोखर हे आज जे यांना हिंदू राष्ट्र आणायचं आहे ते हिंदू राष्ट्र कोणत्या एका जातीसाठी आणायचं आहे का हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण हा बोललाच तसा आहे. ह्याचं म्हणणं आहे युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. बरं, पेशवे लढले युद्ध आणि नाव शिवाजीचं झालं म्हणजे शिवाजी महाराज लढले नाही असं याचं म्हणणं आहे. पुढे तर म्हणतो शिवाजींनी कधी युद्ध मैदान लढलं नाही. इतकं धादांत खोटं बोलतोय. तरीही इतके मूर्ख महाराष्ट्रातली जनता आहे. या महाराष्ट्रामधली स्वतःला मराठे म्हणून घेणारे काही लोक आहेत, शिवप्रेमी म्हणून घेणारे काही लोक आहेत. हे परत परत ह्या असल्या ढोंगी बाबा हा राहिला तो बागेश्वर राहिला यांच्यात जाऊन पाया पडतील. अरे एकदा हे असं बोलल्याच्या नंतर कधीच विसरायला नाही पाहिजे. शिवाजींनी कधी युद्ध मैदान लढलं नाही. एकदम धादांत खोटं वाक्य आहे. या उलट पूर्ण इतिहासामध्ये असा कोणताच राजा नाही झाला की जो प्रत्यक्षात मैदानात उतरला. त्यातला एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. जगभरातल्या इतिहासकारांनी रिकग्नाइज केलंय हे. तुम्ही जगभरातल्या वेगवेगळ्या लढाया पाहिल्या असतील. या लढायाला आपलं सैन्य पाठवलं जातं, पायदळ पाठवलं जातं, घोडदळ पाठवलं जातं. मेन मुख्य व्यक्ती असते राजा, ही युद्धात डायरेक्ट अडकत नाही, दूर राहते. शिवाजी महाराज एकमेव राजे होते. आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज डायरेक्ट उतरायचे. जर शिवाजी महाराज लढायला उतरले नाही म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, घाबरट होते? अरे डायरेक्ट त्या शाहिस्तेखानाचे बोटं मोडलेले आहेत. ही कुठली लढाई होती? डायरेक्ट मैदानावर उतरलं ना तू. कोणी कापली शाहिस्तेखानाची बोटं? कोण गेले? शत्रूच्या घरामध्ये जाणं किती सोपं वाटतं हे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. लहानपणीपासून आपण शिकतोच आहे. कोथळा काय पेशव्यांनी येऊन बाहेर काढला? पेशव्यांनी शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि त्या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याचं मुंडगं छाटलं? हे प्रश्न विचारले पाहिजे आपण. अरे हिम्मत लागते ना शत्रूच्या घरामध्ये जायला. आजकाल तर भाजपचे लोक काँग्रेसच्या घरामध्ये जायला घाबरतीला. एवढे डरपोक आहेत ते. काही जर करायला गेलं तर लगेच माफी मागून मोकळे होतात, सॉरी सॉरी म्हणतात. एवढे तर घाबरट आहेत. आणि आज हे त्यांना सपोर्ट करणारे लोक हे भाजपचा प्रचार करणारे बाबा आहेत. आणि या बाबांचं तुम्ही पाहिलं तर एक काय दिसतंय की संबंध मोठ्या प्रमाणावर जनतेला पहिल्यांदा देवाच्या नावाने एकत्र करायचं. साधी भोळी जनता, तिला असं वाटते देवाचं काहीतरी चाललंय, देवाचं काहीतरी कहाण्या ऐकायला मिळेल, काहीतरी बरं होईल, काहीतरी मला पुण्य लाभेल. जातात तिथं जाऊन त्यांना हे कसं हिंदू राष्ट्र करायचं आहे हे सांगतात. बरं, हिंदू राष्ट्र करायचं तर करा, हरकत नाही. पण ते हिंदू राष्ट्र सगळ्यांचं आहे का? नाही. त्या हिंदू राष्ट्रामध्ये परत त्यांना ती जुनी ब्राह्मणी व्यवस्था, ज्याच्यामध्ये ब्राह्मण सगळ्यात वरती होते, सगळ्यात श्रेष्ठ होते, त्यांना सगळे अधिकार होते, तेच नियम बनवायचे. त्याच्याखाली क्षत्रिय, त्याच्याखाली वैश्य, नंतर शूद्र. शूद्रांनी या सगळ्यांची सेवा करायची. ही व्यवस्था त्यांना परत आणायची आहे. आणि हे हिंदू राष्ट्र म्हणजे हे सगळ्यांचं हिंदू राष्ट्र नसणार आहे. ते ज्यांना जे सगळ्यात वरती असतील त्यांना ते फायदा होणार. राजू परुळकर स्वतः ब्राह्मण असलेली व्यक्ती ही परत परत सांगते की हे ब्राह्मण राष्ट्र यांना आणायचं आहे, तुम्ही समजून घ्या. आता ब्राह्मण म्हणजे जर तुमची जात ब्राह्मण असेल तर ऑफेंड होऊ नका. इतिहासामध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच काही लोकांना परत परत असं वाटतं की ते तसंच राहिलं पाहिजे. आजही आहेत लोक की ज्यांना असं वाटतं ते तसं राहिलं पाहिजे. आजही बऱ्याच जातीमध्ये आहे, मग राजपुतांमध्ये असतील, मराठ्यांमध्येही असतील, त्यांना असं वाटतं की नाही आमचं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे, आमच्या जातीचं वर्चस्व राहिलं पाहिजे, बाकीच्या जाती हलक्याच राहिल्या पाहिजे. हे जर तुम्हाला वाटत असेल तर हा ब्राह्मणी धर्म आहे.
ह्याला हिंदू धर्म म्हणत नाही. आणि तुम्ही हे असं आणायचं असेल तर याच्यामध्ये परत एकदा भारत इतका मागे जाईल. कारण ऑलरेडी स्वामी विवेकानंद मी वाचते आहे, विवेकानंद काय म्हणतात की हा देश मागे का राहिला, कारण चातुर्वर्णीय व्यवस्था या देशामध्ये होती. या चातुर्वर्णीय व्यवस्थेमुळे देश पुढेच जाऊ शकला नाही, इतकं दलदलीमध्ये अडकून बसला जातीच्या. विवेकानंद जेव्हा शिकागोला गेले, अमेरिका फिरून आले आणि आल्याच्या नंतर काय भाषणं केलेत त्यांनी. कोलंबो टू अल्मोडा भाषणांचं पुस्तक आहे, वाचून बघा. प्रत्येक भाषणात सांगत आहे अमेरिकेमध्ये माणसं आणि स्त्रिया शिकत आहेत, शिकलेले आहेत, खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, म्हणून तो देश पुढे गेला आहे. वेगवेगळे देश का पुढे गेले म्हणून ते सांगत आहेत आणि ते सांगतात शिक्षणामुळे पुढे गेले. संन्यासांचा संघ काढलाय विवेकानंदांनी. विवेकानंद म्हणतात संन्यासांनी गावोगावी जाऊन लोकांना शिक्षण द्यावं, भूगोलाची माहिती द्यावी, पृथ्वीचा गोल नकाशे घेऊन जावे, जगभराची माहिती द्यावी, हे सांगत आहेत स्वामी विवेकानंद. आणि म्हणतात त्यांनीच देश पुढे जाईल. आणि हे आजकालचे बाबा तुम्हाला कुणाला शिक्षणाविषयी सांगणार नाही, तुम्हाला पूर्ण ते इतक्या ह्याच्यामध्ये अडकवून ठेवत आहे. आणि इतकी साधीभोळी जनता इतकी समस्यांमध्ये अडकलेली आहे, ही सगळी यांच्याकडे जाते आहे. या सगळ्या जनतेला मला सांगणं आहे, यांच्या नादी लागू नका. खोटा इतिहास सांगत आहे हा माणूस. परत हा म्हणतो बागेश्वर बाबाचं काहीच चुकलं नाही, मी त्याचं समर्थन करतो, ते एकदम बरोबर बोलला. शरम नाही वाटत तुम्हाला? एकदम बनवलेली कहाणी सांगितलेली आहे त्यांनी. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज आणि ते गुरु होते आणि मग शिवाजी महाराज थकले आणि आता मी लढायचं नाही म्हटले आणि मग त्यांनी मुकुट गुरुच्या चरणी ठेवला. हे किती बोगस कहाणी तयार करून सांगितलेली आहे. अरे जे एकमेकांना भेटलेलं आहे की नाही त्याचे सुद्धा पुरावे भेटत नाही आहेत आणि डायरेक्ट गुरु आणि चरणी सगळं वाहून हे करून टाकलं. का तुम्हाला खपत नाही आहे? एक कुणबी जातीतला पोरगा इतका तेजस्वी निघतो, इथल्या जनतेला एकत्र करतो, मावळ्यांना जमा करतो, स्वराज्य उभं करण्याचं स्वप्न पाहतो, स्वराज्य उभं करतो आणि हे राज्य सगळ्यांचं असतं, ह्याच्यामध्ये कोणीच मोठा नसतो. हे तुम्हाला रुततं का? तुम्हाला अजूनही पचत नाही आहे का की कसं काय बाबा ह्या दुसऱ्या जातीतला मुलगा एखादा होऊ शकतो इतकं तेजस्वी? हे पूर्वी लोक म्हणायचे, मला तर आता खात्रीच पटायला लागलेली आहे. शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले जिंकले, एकदाही एकाही गडावर जिंकल्याच्या नंतर सत्यनारायण घातलं नाही. हे लोक म्हणायचे अमावस्येला काहीच शुभकार्य करायचं नाही. शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या दिवशीच लढाया लढल्या आणि जिंकून दाखवल्या. हे म्हणायचे नाही नाही मनुस्मृती पाळा, नवरा गेल्याच्या नंतर बाईला जळून टाकायचं. शिवाजी महाराजांनी नाही पाळली मनुस्मृती, खड्ड्यात गेली. काय केलं शिवाजी महाराजांनी? आईला सती जाऊ दिलं नाही. पण ह्याच पेशव्यांनी, हे जे पेशव्यांचं गुणगान गात आहे, दुसरीकडे गा ना. शिवाजी महाराजांच्या जागी कशाला अगरबत्त्या लावता त्यांच्या? पेशव्यांनी शिवाजी महाराजांच्या सुनेला सती घालवलं. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांनी आपल्या आईला सती नाही जाऊ दिलं, त्याच शिवाजी महाराजांच्या सुनेला मात्र सती जावं लागलं. हा काळ होता तो. तुम्ही विचार करा काय राजा होऊन गेलाय. आणि हे अशी असलेली व्यक्ती, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजावर ठेवतो असं म्हणलेली व्यक्ती, जेव्हा ब्रह्महत्या पाप म्हणजे ब्राह्मण व्यक्तीला मारणं हे पाप आहे असं म्हणलं जायचं, पण शिवाजी महाराजांनी आडवा आला म्हणून कृष्णा भास्कर कुलकर्णीचं मुंडकं छाटलं, कारण तो शाहिस्तेखानाचा वकील होता. आणि जर वकील करत असेल तर काय त्यांच्या बाजूने होतेच ना. अनेक सगळे धर्मातले तर सगळेच घोळ होतात, सगळे एकमेकांच्या सोबत होते. धर्माचा विषयच नव्हता, त्या लढाईच वेगळ्या होत्या. पण ब्रह्महत्या पाप आहे म्हटल्याच्या नंतरही हे केलं आणि म्हणून तुमच्या अजूनही पोटात दुखतंय काय? तुमची अजूनही मळमळ बाहेर नाही पडली? तेव्हा तर प्रचंड प्रमाणात मळमळ होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही यांनी, अडथळे आणले खूप, होऊ दिला नाही म्हणजे खूप काळ गेला, झुंजत राहावं लागलं, चुका काढत राहिले. शूद्रच जात आहे, एकतर ब्राह्मण असावा किंवा क्षत्रिय असावा तरच राजा होता येतं. क्षत्रिय तर असू शकत नाही, कारण परशुरामाने 21 वेळा पृथ्वीवरचे क्षत्रिय नष्ट केले. म्हणजे बघा यांचा देव असा आहे की ज्यांनी क्षत्रियांना मारून टाकलं तरी देव म्हणताय. मग म्हणून ब्राह्मणच फक्त राजा होऊ शकतो. मग शिवाजी महाराज होऊच शकत नाही म्हणून हे काढलं, वेगवेगळे विधीच करायला लावले. न्यायदान करायला गेलं तर म्हणायचे तुम्ही न्यायदान नाही करू शकत कारण तुम्ही राजे नाही आहे, म्हणून राज्याभिषेक करावा लागला. एक तो गागा भट्ट तयार झाला, पण म्हणे एवढी एवढी अमाऊंट लागेल, हे करावं लागेल, ते करावं लागेल. अरे केवढं सोनं नेलं, गाड्या भरून भरून
तेव्हाच्या ज्या हे होत्या पालख्या, भरून भरून सोनं नेलेलं आहे, हिरे माणिक गणतीच नाही. स्वराज्य खळखळाट झाला, शिवराज्यातलं सगळं संपलं असं म्हणतात. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर एवढा पैसा घेतला या पूजेसाठी, जसं आजही हे बाबा बुवा घेतात. तुम्हाला कालच गोष्ट सांगितली. हे इतका विरोध केलेला आहे, इतका छळ केलेला आहे जाती व्यवस्थेने. या जाती व्यवस्थेतले काही लोक जे स्वतःला सुपिरियर मानत होते, आणि सुदैवाने याच्यातून तुम्ही हे समजू नका ही जात ती जात. सुदैवाने सगळ्या जातीमधले लोक चांगले आहेत, विचारी आहेत, समजदार आहेत. त्यांनाही माहिती आहे त्यांच्या जातीतले लोक काय विचार करतात, आपणच कसे भारी. सगळ्यांना माहिती आहे आपल्या जातीतले लोक काय विचार करतात. हा काळ त्या याच्यात अडकण्याचा नाही आहे, हा काळ लिबरेट होण्याचा आहे. पुढे जायचं असेल ना, स्वामी विवेकानंद म्हणतात जग कुठे जात आहे ते पहा. आणि हे बाबा हा असा म्हणला, तो परवाच्या दिवशी अजून एक तो व्हिडिओ व्हायरल होतोय, कुठला तरी भंते ते म्हणाले की शिवाजी महाराज हे बौद्ध होते. आणि त्यात ते समजावून सांगत आहे शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीमध्ये गुफेमध्ये झाला. आता ते झालं असेल, त्याचे पुरावे असतील तर ते आणून दाखवा. पण शिवाजी महाराजांना असं कोणत्याही जातीमध्ये धर्मामध्ये अडकवण्याची काहीच गरज नाही. कोणी म्हणतं शिवाजी महाराज पाटीदार होते, कोणी म्हणतं जैन होते. बरं ठीक आहे, आता जाती धर्मात त्यांना एखाद्या जातीला वाटलं की नाही बाबा आपल्याच जातीत जन्मावा, वाटू शकतं. पण त्यांचा इतिहास असा तोडमोड करून सांगायचं, ज्या माणसांनी कर्तृत्व दाखवलं, लढाया लढल्या, शत्रूच्या सैन्यात न घाबरता गेले, ते कसे तिथे जायचेच नाही म्हणून सांगायचं. पेशवेच जायचे त्यांच्या जागी. म्हणजे पेशवे म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे. हे जे चाललेलं आहे याला काय म्हणतात, आणि हे कावेबाजी, या कावेबाज गोष्टी खूप आधीपासून चाललेल्या आहे. हे कोण करतंय हे? आणि यांना खरोखर या संपूर्ण देशभराचं भलं करायचं आहे का यांना फक्त एका जातीचं भलं करायचं आहे? करण्यासारख्या खूप गोष्टी आहे. पण तरी मी म्हणेन, तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी, तुम्हाला नाही व्हिडिओ करतायत, नाही हे करतायत, 4 लोकांना बोला, बसा, आपण आज इतिहास वाचूया. एक पान तुम्ही वाचा, एक पान शेजारचा वाचेल, दुसरं शिवाजी कोण होता पुस्तक आणा, आणि असं प्रत्येकाने वाचा, गोल बसून वाचा. ठरवून घ्या, एक रविवार दर महिन्याला रविवारी आम्ही शिवाजी महाराजांचा जागर करणार. तरच मला असं वाटतं काहीतरी ठीक आहे. नाहीतर खूप चुकीच्या पद्धतीने, आता हा महाराष्ट्रात येऊन हे बोलला, आपण मराठीमध्ये बोलू तरी शकतो, ते हिंदीमध्ये तिकडे जाऊन काय सांगत असेल कोणाला माहीत. आपल्याला नाही माहिती हे काय सांगतात, कोण त्यांचे प्रवचन ऐकत बसत नाहीत. हा विषय, या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मित्रमैत्रिणींनो कमेंट करून मला सांगत जा, कारण त्याने चॅनलला मदत होते. धन्यवाद.